बिंब फलाधरोष पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः सदा शिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिनः। तिसऱ्या अध्यायातला 24वा श्लोक आज आपण चिंतना करता अध्ययन करता प्रारंभ करीत आहोत. फार सुंदर श्लोक आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. पण याच्यासाठी प्री क्वालिफिकेशन आहे. काय आहे? सगळा संघ गेला पाहिजे, तो जीवनमुक्त झाला पाहिजे आणि ज्ञानामध्ये स्थित झाला पाहिजे. असा जो ज्ञानामध्ये स्थित होतो त्याचं प्रत्येक कर्म हे कर्म फलापासून नाश पावत. म्हणजे त्या कर्माचा त्याला बंधन लागत नाही. माझा संघ गेला ऐकाव. मी संघाला बाजूला ठेवलं आहे काय? स्वतःबद्दल थोडासा विचार करायचा. आणि जर मी असा विचार केला तर माझ्या लक्षात येईल की माझ्या पिंडाप्रमाणे मी वागत असतो. प्रत्येकाचा एक पिंड आहे आणि त्या पिंडाप्रमाणे मी वागतो. सत्व रज आणि तम याचं एक कॉम्बिनेशन असतं. त्याला पिंड म्हणतात. त्रिगुणांच्या कमी अधिक प्रमाणाला पिंड असं म्हणतात. त्यातही थोडक्यात सांगायचं म्हणजे गुणांची कमाई कोणती केली आहे. ज्या गुणाची मी कमाई केली असते, थोडस समजून घ्या, कारण ज्या गुणाला मी जोपासलं असतं, ज्या गुणाचं मी संवर्धन केलं असतं त्याला कमाई म्हणतात. तो गुण माझा नेहमी वर येत असतो आणि त्या अनुषंगाने मी काय करत असतो? वाटचाल करत असतो, विचार करत असतो. आणि तो गुणच मला संगत राहावं की राहू नये असं करतो. एक उदाहरण घेऊ. अंगात एक शर्ट आहे. या शर्टाचा हा प्रकार आहे. काय जो असेल तो. प्रवचनाच्या वेळी शर्ट घालायचा असतो, जब्बा घालायचा असतो. एवढा एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर जो अवेलेबल आहे तो घालून मोकळं व्हायचं. पण काय होतं, मनामध्ये विचार येतो, प्रवचन कुठे आहे? ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? ऑफलाईन असेल तर येणारे श्रोते हायफाय आहे की सोसो आहे? आणि मग सत्व रजतम काम करायला लागतं.
माझा पेहराव हा जरा जर रिच वाटला तरच मला मोठं पाकिट मिळेल ना. बघा, एक सत्वगुण सांगितला, रजोगुण सांगतोय, आणि तिसरा त्याच्यापेक्षा माझा चांगला दिसला पाहिजे. आणि तो कसा दिसला पाहिजे? तो कसा दिसला पाहिजे? तो गौण दिसला पाहिजे. एक घडलेलं उदाहरण मला माहिती आहे. एका घरामध्ये एक मुलगी सून म्हणून गेली. वस्तुस्थिती सांगतोय. पण ती मुलगी जात्यात सुंदर होती. जात्यात म्हणजे मूळची सुंदर होती. तिला एक लग्नाची नणंद होती. तिच्या सासूबाईंनी तिला सांगितलं की तू सो सो कपडे घालायचे, उठावदार कपडे घालायचे नाही. कारण तुला पाहिल्यानंतर ह्या मुलीकडे कुणी आकर्षित होत नाही आणि इथं लग्न करायचंय. नंदेचं तिच्या लग्न व्हायचं असल्यामुळे तिला हलक्या साड्या, कुणाला सुनेला फिक्क्या रंगाचे कपडे हे घालणं भाग केलं होतं घरात. का तर तू उठावून दिसलीस, तू थोड्याशाही बऱ्या साड्या नेसल्यास की उठावून दिसतेस. आणि मग लोक म्हणतात की तुमची सुनबाई देखणी आहे आणि नणंद तर बस जाऊ द्या, ही मुलगी नको आम्हाला. मत्सर असा असतो, दुसऱ्याचा पत्ता कापून मला विराजमान होता आलं पाहिजे, हा तमोगुण आहे. मीच सगळीकडे विराजमान आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे, रजोगुण आहे. आणि त्यानुसार संघ असतो. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण तिन्ही गुण बांधून टाकणारे आहेत. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्न गुणवृत्तिस्थः अधो गच्छन्ति तामसः. मध्ये लटकावत ठेवणारा रजोगुण आहे, घसरगुंडी करणारा तमोगुण आहे, आणि वर घेऊन जाणारा रजोगुण आहे. पण रजोगुणामध्ये सुद्धा सुख आणि ज्ञान बांधून टाकतं. तमोगुणामध्ये सुद्धा सुख आणि ज्ञान, सत्वगुणामध्ये सुद्धा सुख आणि ज्ञान बांधून टाकतं. सत्वात सुखम संजायते, सत्वात ज्ञानम संजायते. सत्वगुणाचा हा दोष आहे. रजोगुण आणि तमोगुणांचे तर दोष आहेतच. म्हणून नेहमी काळजी घ्यायची की गुणांचा संग केला पाहिजे. गुणांमुळे प्रकृती पुरुषापासून वंचित राहते. गुण हे त्याला स्वरूपाचं चिंतन करू देत नाही. म्हणून सत्वगुणाचा परिपोष जरी करत असलो तरी शुद्ध सत्वामध्ये राहायचंय. आणि मग ज्याला हुरहुर लागत नाही, असं केलं असतं तर बरं झालं असतं आणि तसं केलं नसतं तर बरं झालं, असं ज्याला नाही वाटत, तो ज्ञानामध्ये स्थित झालेला आहे, तो चैतन्यामध्ये स्थित झाला आहे, तो स्वरूपाकार झालेला आहे. ज्ञान ही साधी गोष्ट नाही, स्वरूपाकार करण्याची व्यवस्था आहे. अज्ञानाला नाहीस करण्याची व्यवस्था आहे ज्ञान.
आणि म्हणून त्यानंतर त्यांनी केलेलं प्रत्येक कर्म, संपूर्ण कर्म समग्रम कर्म नाश पावते असा त्याचा अर्थ नसून, प्रविलीयते शब्दाचा अर्थ नाश पावते असा आहे, पण त्याचा अर्थ कर्म फल नाश पावते असा घ्यायचा आहे. आणि ज्याचं कर्म फल नाश पावते त्याचं कर्म संपल्यासारखंच आहे, कारण मग त्या कर्माचा उपयोगच नाही. म्हणून आजचा श्लोक आहे, हे पूर्व क्वालिफिकेशन आहे. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नौ, ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैवतेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधी. हविषान्न ब्रह्मच आहे. दृष्टी कशी आहे बघा, अग्नी ब्रह्मच आहे. आहुती देणारा यज्ञकुंड ब्रह्मरूप आहे आणि याज्ञिकही ब्रह्मरूप आहे. अर्पण करण्याचं साधन ब्रह्म, हवन करण्याचं द्रव्य ब्रह्म, ब्रह्मरूपच अग्नी आणि ब्रह्मस्वरूप करता, आणि हवन क्रिया सुद्धा ब्रह्मच. चार गोष्टी सांगितल्या. अर्पण करणे, हवन करण्याचं द्रव्य, अग्नी आणि करता आणि हवन क्रिया, या सगळ्या काय आहेत, ब्रह्मरूप आहे असा ज्याचा निश्चय झाला असतो, त्या पुरुषाकडून ब्रह्मस्वरूपच प्राप्त होतो, म्हणजे तो ब्रह्मरूपाला प्राप्त. अगदी सोपा श्लोक आहे, पण खूप महत्वाचा श्लोक आहे. बहुतेक जण असा एक प्रघात झालाय की हा श्लोक जेवताना म्हणायचा, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्न हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापते हरिर्विप्र शरीरस्थो भुंक्ते भोजयते हरिही. या श्लोकाचा अर्थ पण हाच आहे. देणारा हरी, भोजन करणारा हरी, वाढणारे हरी, आणि वाढलेलं जे अन्न आहे तेही हरीच. या श्लोकामध्ये सगळं हरिरूप आहे एवढंच आहे, आणि इथे ब्रह्मरूप कसं होता येईल याची ही व्यवस्था आहे असं सांगितलं. दोन मधला फरक हा आहे. म्हणून भगवद्गीतेला एक मोल आहे. भाषा चालू आहे, हवन कशाला म्हणतात, हविषान्न कशाला म्हणतात, याज्ञिक कशाला म्हणतात, आणि यज्ञकुंड कशाला म्हणतात. थोडक्यात जर कठीण वाटत असेल तर सामुग्री, करणारी व्यक्ती आणि केल्या जाणारी क्रिया, या तीन मध्ये हा पेच आहे. पण यातला प्रत्येक घटक ब्रह्मस्वरूपापासून वेगळा नाही, याची जर माझी खात्री असेल, ह्या निश्चयामध्ये जर माझं जीवन जात असेल,
तर ब्रह्मरूपता निश्चित आहे. तो कर्म बंधनात सापडत नाही. ज्ञान कर्म संन्यास सांगतोय आपण. ईश्वर प्रणिधान नावाचा योगातला एक भाग आहे. ईश्वर प्रणिधान सगळं ईश्वराला द्यायचं. जे जे काही आहे ते ईश्वराला द्यायचं. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. तुकाराम महाराजांना प्रश्न पडलाय. जी फुलं आणली ती पण तूच आहेस. ज्याला व्हायचा आहे तो भगवंत तर तू आहेसच. वाहतो आहे ते अंतःकरण तू दिलेला आहेस. आणि हा देहही तुझाच आहे. मग आता हाची संदेह माझा फेडी आता. तुझी मी पूजा कशी करू? असे प्रश्न आम्हाला कधी पडतच नाही हो. आमच्या समोर प्रश्न असतात. दिवा विझला तर कसं होईल? आज पूजा दुसऱ्या कोणी करून घेतली तर बरं होईल. आमच्या समोरचे प्रश्न आम्हाला काही देणं घेणं नाही. तुकोबांची अवस्था, भगवंतानी सांगितलेली स्थिती, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. सगळं काही तूच आहेस. हा भक्तिशास्त्राचा विचार आणि ब्रह्मयज्ञाचा विचार, दोन्ही विचार अगदी सारखे आहेत. ज्ञानावस्थितच येत असा, ही ज्ञानाची अवस्था आहे. ती भक्तीची स्थिती आहे. फुलामध्ये भगवंत दिसतो आहे, मूर्तीमध्ये भगवंत दिसतो आहे. वाहण्याची क्रिया भगवत स्वरूप आहे, भक्ती आहे. भक्ती ही नेहमी अन्वयाने करायची असते. करायची असते म्हणल्यापेक्षा होत असते. आणि ज्ञान हे नेहमी व्यतिरेकाने वाटचाल करत असतं. ज्ञानाची वाटचाल ही नेहमी व्यतिरेकाची असते आणि भक्तीची ही अन्वयाची असते. या दोन्हीसाठी ज्ञानदृष्टीची गरज आहे. अज्ञान दृष्टी नाही मदत करत. अज्ञान दृष्टी तरतम भावाशिवाय काही करत नाही. अज्ञान दृष्टीत कायम तरतम भाव असतो. अज्ञान दृष्टी ही द्वैती असते. अज्ञान दृष्टी ही तौलनिक असते. अज्ञान दृष्टी ही विषय संघामध्ये लिप्त असते, विषय संबंधामध्ये गुरफटलेली असते. आणि ज्ञानदृष्टी ही विवेकाने आचरत गेल्यामुळे ज्ञानदृष्टी ही तुम्हाला वस्तुस्थिती काय आहे हे दाखवते. मी जे करतोय ते श्रेष्ठ आहे असं वाटणं, हे सुद्धा
कर्माभिमानच आहे. खूप जणांना असं वाटतं की माझ्यासारखी साधना कोणी करत नाही, माझ्यासारखं चिंतन कोणी करत नाही, माझ्यासारखं प्रवचन कोणी करत नाही. खरं सांगायचं म्हणजे चांगलं वक्तृत्व असणारा प्रवचनकार मुक्त असतो असा अजिबात भाग नाही. त्याचं वक्तृत्व, त्याचं प्रबोधन हे जरी अत्यंत प्रभावशील असलं, अत्यंत परिणामकारक असलं, त्यापासून अनेक लोक मुक्त झाले असले, त्या बोधाचा खूप जणांना फायदा झाला असेल, तरी सुद्धा तो प्रवचनकार मुक्त असेल असं म्हणता येत नाही. नाही आणि नाही. हे माझ्यासारख्या प्रवचनकाराकरता अत्यंत मोलाचं वाक्य आहे. श्रोता हा वक्त्याला ब्रह्मरूप समजत असतो. किती छान सांगितलं, असं आम्ही ऐकलंच नाही. तुम्ही नसतात तर आम्हाला समजलं नसतं. आम्हाला कोण समजावून सांगेल हो? केवढी तुमची तळमळ आहे, काय तुमचं ज्ञान आहे. माझ्यासारख्या प्रवचनकाराला वाटतं आपण मुक्त झालो. पण हा मुक्तीचा क्रायटेरिया नाही आहे. प्रवचन करणं सुद्धा बंधनात येऊ शकतं आणि येतं. जर ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो नसेल तर, म्हणजे बोलविता धनी वेगळाची ही जाणीव जर नसेल, ही जाणीव जर खुंटली असेल, ही जाणीव जर नाहीशी झाली असेल, बोलविता धनी वेगळाची येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसा. ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे. तिथे वाणी नाही, तिथे मन नाही, तिथे बुद्धी नाही. या गोष्टी तिथे अप्राप्य आहेत. कारण ब्रह्म यालाच एक प्राप्य म्हटलंय आणि त्याला अप्राप्ताची प्राप्ती असं. मन अप्राप्य आहे, बुद्धी अप्राप्य आहे, कारण की ती नाहीच आहे. वस्तुस्थितीमध्ये ती नाही आहे. मनबुद्धी ही कल्पित आहेत. अंतःकरण कल्पित आहे. अंतःकरण सत्य नाही, लक्षात ठेवा. अंतःकरण मिथ्या आहे, अंतःकरण कल्पित आहे. याचा पुरावा म्हणजे गाढ झोपेमध्ये अंतःकरण नसतं, सुषुप्तीमध्ये अंतःकरण नसतं. जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये अंतःकरण असतं, पण सुषुप्तीमध्ये अंतःकरण नसल्यामुळे सुषुप्ती ही एक अवस्था आम्ही मानलेली आहे. आणि सुषुप्तीमध्ये अंतःकरण नाही म्हणजे अंतःकरण त्रिकाळात नाही, म्हणून अंतःकरण कल्पित आहे. म्हणून माझ्या मनात जे येतं ते बरोबर आहे असं वाटून घेण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून मी चांगलं प्रवचन करतो या म्हणण्यालाही काही अर्थ. वाणी कल्पित आहे, बुद्धी कल्पित आहे. प्रवचन बुद्धी आणि वाणीने केलं जातं, चिंतन बुद्धीने केलं जातं, त्याचं प्रगटीकरण वाणीने केलं जातं. तरी सुद्धा अत्युत्कृष्ट वाचस्पती असला तरी, फार मोठा शब्द आहे हा, वाचस्पती. वाचस्पती असला तरीही
त्याचं प्रवचन अप्रतिम आहे म्हणून तो मुक्त असू शकत नाही. श्रोत्यांनी काही पण म्हणो, हरभऱ्याच्या झाडावर चढवून देण्यासाठी श्रोते तत्पर असतात, उतावीळ असतात. निर्णय श्री गुरूंचा असतो. जग आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती आहे. या सगळ्या गोष्टी ब्रह्मस्वरूपापासून वेगळ्या असतात. हे जर बरोबर प्रवचनकारांनी स्वीकारलं, आता ज्यानी त्यांनी आपल्याला लावून घ्यायचं आहे. या गल्लतीतून जर प्रवचनकार बाहेर आला नाही, तर त्याच्या नवीन आशा आकांक्षा निर्माण होतात, तुलना तयार होते, ईर्ष्या तयार होते. मी असा बोलतो, तो कसा बोलतो. मी ऐकलंय त्याच्या प्रवचनातून काही लोक उठून गेले होते. लोकांनी त्याला क्रॉस क्वेश्चन केला, लोकांच्या मनात संदेह निर्माण झाला, त्याला पाहिजे तसं उत्तर देता आलं नाही. ईर्ष्या, तुलना, स्पर्धा, मत्सर. अरा, प्रवचन नसतं केलं तर बरं झालं असतं. या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत, म्हणून शांतपणे विचार करायचा असतो. प्रवचन करायची खूप खुमखुमी असते. पण त्यामध्ये काटे काय आहेत हे कळत नाही. अंगावर स्तुती सुमनांचं मोरपीस फिरतं आणि हे मोरपीस घातक असत. स्वतःच आत्मपरीक्षण जो करतो तो गतसंग. तो जुन्या सगळ्या गोष्टी विसरून गेला असतो. तो विषयाच्या संघामधून, देहाच्या संघामधून, अंतःकरणाच्या संघामधून सुटलेला असतो. आणि म्हणून त्याचं कर्म त्याला फलभोगाकरता बाध्य करू शकत नाही. बाध्य कोणाला करेल? कर्त्याला बाध्य करेल. कर्ता पण नाही, पण कर्म आहे. असू शकते का असं? हो, असू शकतं. सांगा ना आम्हाला उदाहरण. असं उदाहरण कसं सांगणार हो? उदाहरण कसं सांगणार? पण मला सुचलंय, मला उदाहरण सुचलंय. ते उदाहरण सांगतो. सगळ्यांना आता माहिती आहे, ड्रोनच्या साह्याने शस्त्र पाठवले जातात, फोटो काढले जातात, बॉम्ब सुद्धा टाकले जातात ड्रोनच्या साह्याने. हा शब्द खूप छान आहे. रावणाचं पुष्पक विमान होतं, त्याला एक ड्रोनच म्हणूया. त्या साह्याने माणूस जात होता. पण ड्रोनच्या साह्याने वस्तू टाकल्या जातात. आपला विषय सुरू आहे की ड्रोनच्या साह्याने जर बॉम्ब टाकला गेला, जर सैनिकांच्या गुप्त अड्ड्यांचे आणि लपले छपलेल्या गोष्टींचे जर फोटो घेतले गेले, कोणी ड्रोनला शाबासकी देते का हो? कोणी ड्रोनचा सत्कार करतो का हो? त्या ड्रोनला असं वाटतं का की आपला सत्कार झाला पाहिजे? नाही वाटत. कारण त्याच्यामध्ये अंतःकरण नसतं. आणि साधू आपलं अंतःकरण ब्रह्मस्वरूपात हरवून गेलेला असतो. त्यामुळे जे काही करतो ते त्या ड्रोन सारखं केलं असं समजा तुम्ही. आणि म्हणून त्याचं श्रेय
किंवा अपयश, दोन्ही त्या ड्रोनला लागत नाही, तसं त्या साधूला कर्मफळ चिटकत नाही. आलं ना उदाहरण बरोबर? मग आता अंतःकरण असून सुद्धा जर ते अंतःकरण लिप्त नसेल तर ते नसल्यासारखंच आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. तो जीवनमुक्त झाला लक्षात घ्या, तो ब्रह्मस्वरूप झाला लक्षात घ्या. जग मिथ्या आहे हा निश्चय झाला आहे. शिंपलीवरची चांदी खोटी आहे हा निश्चय झाला आहे. रज्जूवरचा सर्प मिथ्या आहे ही खात्री झालेली आहे. आत्म्यावर भासणारा माझा देह कल्पित आहे, भासमान आहे, व देह ही वस्तुस्थिती नाही, आणि आत्मा हे वास्तव आहे, या अनुभवात स्थिरावला आहे. असा स्थिरावल्यानंतर त्या देहाकडून होणार जे कर्म आहे ते सगळं ब्रह्मार्पण आहे. याला ब्रह्मार्पणम असं. हे न समजता केलेलं जे आहे ते सगळं फोल आहे. म्हणून अध्यस्त जो आहे तो नेहमी भासमान असतो. देह अध्यस्त आहे, रज्जूवरचा साप अध्यस्त आहे, शुक्तीवरची चांदी अध्यस्त आहे, थाणूवरचा पुरुष अध्यस्त आहे. हे म्हणणं सोपं आहे, हे समजणं बरंच सोपं आहे. पण चैतन्यावर अधिष्ठित असलेला माझा देह अध्यस्त आहे, आणि त्या देहाची मला काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही. सूत सत्य आहे की वस्त्र सत्य आहे? सूत सत्य आहे. सुवर्ण सत्य आहे की अलंकार सत्य आहे? सुवर्ण सत्य आहे, अलंकार भासमान आहे. तिसरा प्रश्न, आत्मा सत्य आहे की देह सत्य आहे? आत्मा सत्य आहे, देह भासमान आहे. चौथा प्रश्न, जगत सत्य आहे की ब्रह्म सत्य आहे? ब्रह्म सत्य आहे. आणि म्हणून जीव ब्रह्मैव परा, जीव ब्रह्मरूप आहे. ब्रह्माशिवाय जीवाला अस्तित्व नाही. जीव नावाचं जीवपण हे नुसतं कल्पित आहे, काल्पनिक आहे. ज्याप्रमाणे लहान बाळ बाहुलीला घेऊन सगळीकडे मिरवतो, पण तिची बाहुली काल्पनिक असते. तसा माझा देह कल्पित आहे, मिथ्या आहे, भासमान आहे. भासमान देहाकडून केल्या गेलेल्या कर्माचा देहाला लेप लागण्याची शक्यता नाही. याला गतसंग सेव. देहाचा संगच निघून गेला, सहवास आहे. प्रारब्ध असेपर्यंत देह राहणार आहे, पण देह चिंतन नाही. दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, सकाळी फिरायला जायचं असतं, तर फिरायला एकमेकांना भेटल्याबरोबर मी इतके वाजता उठलो, काय करायचं आहे? कोण उठलं तेवढे वाजता? तू उठला म्हणजे कोण उठलं? तू फिरला म्हणजे कोण फिरलं? तू चालला म्हणजे कोण चाललं? तू बोलला म्हणजे कोण बोललं? आणि मी बोलला म्हणजे, जर आत्मा बोलला असं वाटत असेल तर त्या बोलण्याचं श्रेय माझ्याकडे घेण्याचं काहीच कारण. आणि आत्मा बोलतच नाही, त्यामुळे प्रवचन मिथ्या आहे, प्रवचनकार मिथ्या आहे, प्रवचनाचं चिंतन मिथ्या आहे. संवादी म्हणून त्याचा वापर करून घ्यायचा आणि त्याला सोडून द्यायचं. शेवटी विचार सुद्धा एक वेळ सुटला पाहिजे. अविचार घालवेपर्यंतच विचाराची गरज आहे. नाम साधना असो, ध्यान साधना असो की ज्ञान साधना असो, साधनेची गरज साध्य प्राप्तीपर्यंत आहे. झाले साधनांचे फळ, संसार झाला निर्गुण ब्रह्म ते निश्चळ स्वरूपी बिंबले. पुढचे हिशोब ज्याची त्यांनी लावून घ्यायचे.
तत्वरूप झाडा झाला. झाडा म्हणजे काय? झाडणी. जे पाहिजे तेवढं स्वीकारलं, बाकी सगळं नाकारलं. साध्य होता साधनाचा ठाव. कधी कोणाला असं वाटतच नाही की आपलं साधन संपलं पाहिजे, आम्हाला साधनच करावं असं वाटतं, आणि मग आम्ही साधनाच्या गटांगळ्यामध्ये अडकतो. अज्ञानाची दृष्टी आणि ज्ञानाची दृष्टी. निकृष्ट गोष्टीमध्ये उत्कृष्ट वस्तू बघणे याला ज्ञानाची दृष्टी असं म्हणतात. उत्कृष्ट वस्तूमध्ये निकृष्ट गोष्ट बघणं याला अज्ञानाची दृष्टी असते. म्हणजे काय? निकृष्ट गोष्टीमध्ये उत्कृष्ट गोष्ट बघणं. शरीर निकृष्ट आहे, शरीर घाणेरडं आहे, शरीर टाकाऊ आहे, शरीर त्याज्य आहे, शरीर मिथ्या आहे, शरीर कल्पित आहे. माझं माझं शरीर मिथ्या आहे, माझं शरीर टाकाऊ आहे, माझं शरीर कल्पित आहे, माझं शरीर घाणेरडं आहे, माझं शरीर खराब आहे. तुम्ही किती आंघोळ करा, दुसऱ्या दिवशी घामाचा वास आल्याशिवाय राहत नाही. नाकातला स्त्राव घाणेरडा असतो, डोळ्यातला चिपड वाईट असतो, तोंडातली लाळ खराब असते. अशा घाणेरड्या शरीराला घेऊन मिरवण्यात काय अर्थ आहे? मोक्ष मिळवण्यात अर्थ आहे. कचऱ्यातून कला म्हणतात, तसं या शरीराचा मोक्षासाठी उपयोग करून घेतला तर शाळा आहे. प्रपंच संवर्धनासाठी उपयोग करून घेतला तर वेळ आहे. पत्त्याचा बंगला किती उंच बांधला तरी हवेची झुळूक पुरेशी असते हो. काल होता ना आज नाही. विषय सुरू आहे ज्ञानदृष्टी आणि अज्ञानदृष्टी. सुंदर विषय आहे. निकृष्ट वस्तूमध्ये उत्कृष्ट गोष्ट बघणं ज्ञानदृष्टी. शरीर निकृष्ट आहे, त्यामध्ये आत्मा बघणं ज्ञानदृष्टी. जग निकृष्ट आहे, त्यामध्ये ब्रह्म बघणं ज्ञानदृष्टी. सगळं विश्व ब्रह्मरूप असताना त्याच्यामध्ये संसार बघणं ही निकृष्ट दृष्टी आहे. अलंकारामध्ये सुवर्ण बघणं उत्कृष्ट दृष्टी आहे, श्रेष्ठ दृष्टी आहे. पण सुवर्णामध्ये पैशाची किंमत बघणं निकृष्ट दृष्टी आहे. देहामध्ये आत्मा बघणं उत्कृष्ट दृष्टी आहे. अरे आत्मस्वरूप तर आहेत, पण देहच जास्त महत्वाचा आहे, निकृष्ट दृष्टी आहे. जगत माझ्या सुखाचं आहे असं वाटणं निकृष्ट दृष्टी आहे. जगत ब्रह्मरूप आहे असं वाटणं उत्कृष्ट दृष्टी आहे. एकाला ज्ञानदृष्टी म्हणतात, त्याला उत्कृष्ट दृष्टी असं म्हणतात. एकाला अज्ञान दृष्टी म्हणतात, अज्ञान दृष्टी ही नेहमी निकृष्ट असते. शाळीग्रामामध्ये विष्णूला बघणं उत्कृष्ट दृष्टी आहे. दगडामध्ये विष्णूला बघणं, शिवाच्या पिंडीमध्ये शिवाला बघणं. दगड आहे हो, पण ब्रह्मरूप शिवाला त्यात बघतोय, ब्रह्मरूप विष्णूला त्यात बघतोय. उत्कृष्ट दृष्टी आहे. पण ब्रह्मरूप विष्णू सर्व व्याप्त असताना दगडात सुद्धा तो नाही असं वाटणं निकृष्ट दृष्टी आहे. हा संगमरवर आहे, हा ग्रॅनाइट आहे, निकृष्ट दृष्टी आहे. डोळ्यांनी शालिग्राम पाहायचा, अंतःकरणाने विष्णू पाहायचा. डोळ्यांनी शिवाची पिंड बघायची,
अंतःकरणामध्ये शिव केवलोहम, चिदानंद रूप शिवोहम शिव. अंतःकरणामध्ये तो पिंड रूप जो शिव आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे हे बघणं उत्कृष्ट दृष्टी आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होत. यज्ञ सुरू आहे आपला. सर्व यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. ज्ञाने परी समाप्यते, सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. भगवंताला ज्ञान यज्ञाची स्तुती करायची आहे म्हणून भगवंतानी या ठिकाणी ब्रह्मयज्ञ सांगितलं. आम्ही तसं करत नाही. आम्ही शिवाची पूजा करू, मंगळवार आला की देवीची पूजा करू, गुरुवार आला दत्ताची पूजा करू, शनिवार आला की शनी महाराजांची पूजा करू. एवढ्या सगळ्या पूजांच्या मागे आम्हाला का धावावंसं वाटतं, धावावंसं वाटतं त्याच्या मागलं तत्व आम्ही पाहिलं नाही. म्हणून मोक्ष हे उपासनेचं साक्षात फळ नाही, लक्षात ठेवायचं. उपासना द्वैतजन्य आहे, उपासना अज्ञान मूलक आहे. सर्व उपासना अध्यस्त आहेत. अज्ञानाचा ध्वंस होऊन ब्रह्मप्राप्ती होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु उपासनेने ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. चित्ताची शांती होईल, चित्ताची शुद्धी होईल. कर्मोपासना केली तर चित्ताची शुद्धी होईल. म्हणून नेदम यदिद न उपासते ब्रह्म अनुपास्य आहे. ब्रह्माची उपासना करता येते. उपासनेने ज्ञानाचा ध्वंस कधीही होत नाही. ज्ञानानेच ज्ञानाचा ध्वंस होत. फुगा फोडल्यानंतर आवाज जरी मोठा झाला असला तरी पहाड उडून जात नाही, अणुबॉम्बच फोडावा लागतो. ज्ञान अणुबॉम्ब आहे. अज्ञानाचा पर्वत नाहीसा करण्याची क्षमता आहे. म्हणून अज्ञानाचा ध्वंस ज्ञानाने होतो, उपासनेने होत नाही. उपासना अज्ञान जन्य आहे. उपासना संवादी कर्म आहे. कर्म हे संवादी असतं, नेहमी लक्षात ठेवा. मी उपासनेची निंदा करत नाही आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नव ब्रह्मणा हुतम, ह्या ज्या सगळ्या उपासना आहेत, अर्पण करण्याचं साधन, हवन करण्याचं साधन, कर्ता क्रिया, या सगळ्या उपासना ब्रह्मरूप आहे हे जाणण्यासाठी उपासना आहे. लक्षात ठेवा, हे ज्ञान त्या उपासनेमध्ये दडलेलं आहे. आणि या ज्ञानाचा आठवण न ठेवता केलेली उपासना ही उत्कृष्ट दर्जाला जाऊन पोहोचत नाही. पण याची आठवण ठेवून केलेली उपासना ब्रह्मस्वरूपाकडे घेऊन जाते. किती जणांना आठवण राहते हो? ही आठवण देण्यासाठी सांगतोय. नाही तर मग आम्ही रोज गीतेचे पाठ म्हणत असतो, आम्ही रोज हवन करत असतो, आम्ही रोज जप करत असतो, आम्ही रोज ध्यान करत असतो, आम्ही रोज ग्रंथ वाचन करत असतो. कशासाठी? कशासाठी जास्त महत्वाचं. म्हणून ब्रह्मोपासना सांगितली आहे. ब्रह्मोपासना होऊ शकत नाही. पण आमची पिंड तो उपासना समजण्याचा असल्यामुळे शब्द आहे, श्रुतीत वाक्य आहे, ज्ञानादेव तो कैवल्यम. मोक्ष प्राप्ती फक्त ज्ञानाने होते. ज्ञानविहीना सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशते. ब्रह्मज्ञानी पुरुषच पाप पुण्याच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो, दुसरा कधीही होत नाही. म्हणून सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परी समाप्यते. चित्वैनम संशयम योगम आत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. ज्ञानम लब्ध्वा पराशांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते.
ज्ञानासारखं पवित्र काही नाही. याचा अर्थ असा की भक्ती ज्ञानपूर्वक झाली पाहिजे, उपासना ज्ञानपूर्वक झाली पाहिजे, ध्यान ज्ञानपूर्वक झालं पाहिजे. नुसती बैठक होता कामा नये. जप ज्ञानपूर्वक झाला पाहिजे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ राम. नामापेक्षा नामीला महत्व आहे. नामीच्या बोधात घेतलेलं नाम उपयोगी आहे. नाहीतर जे नाम आहे ते कधीतरी नामीचा बोध करून देण्यासाठी मदत करेल. आत्ताच बोधापासून सुरुवात केली तर पुढे जाशील. चपराशापासून ऑफिसर होण्यापेक्षा ऑफिसरचाच इंटरव्ह्यू दिला आणि जर तू योग्य ठरला तर बिघडलं कुठे. संतांनी वॉर्निंग दिलेली असते आणि आम्हाला ती वॉर्निंग कळत नाही. खूपदा ज्ञान शब्दाचा अर्थ सुद्धा गडबडत होतो आणि मग वेदांत डोक्यामध्ये चढतो. वेदांत डोक्यात चढतो. मला एवढं ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे मोक्ष नाही. ज्ञान रूपता म्हणजे मोक्ष आहे. ज्ञान हे अज्ञान नाहीस करण्यासाठी आहे. ज्ञानाचा सुद्धा नंतर उपयोग नाही. आवडणार नाही. विचार हे अविचार असे पर्यंत करायचे आहेत. त्यानंतर विचाराची सुद्धा गरज उरली नाही. त्यानंतर ज्ञानाची सुद्धा आवश्यकता नाही. ही स्थिती आली पाहिजे की आयुष्यभर करतच राहायचं, करतच राहायचं. आता कोणता ग्रंथ वाचू, आता कोणता ग्रंथ वाचू, आता कोणता ग्रंथ वाचू. तू वाचलेल्या ग्रंथाचं काय झालं ते सांग आधी. तू केलेल्या ग्रंथाचं काय झालं ते सांग आधी. त्याचा उपयोग काय करून घेतलास. आपण ऑनलाईन वर एवढे सगळे आहोत. माझ्या सगट तुम्ही ऑनलाईन वर आहात, मी ऑफलाईन वर नाही, मी ऑनलाईन वरच आहे. मी या अभ्यासाचा माझ्यासाठी काय उपयोग करून घेतला, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर नसेल करून घेतला तर मग सकाळचा 1 तास फारसा कामी आला नाही असं म्हणावं लागेल. डोसा गरम करण्यासाठी तवा गॅसवर ठेवलाय, गॅस हाय करून ठेवला आहे, पण त्या तव्यावर डोस्याचं पीठच टाकलं नाही. गॅस हाय करून काय फायदा. सिलेंडर संपून जाईल, आयुष्य संपून जाईल, ज्ञानरूपता येणारच नाही, तृप्ती लाभणारच नाही. अहो, पोट भरल्यानंतर तृप्ती लाभणार ना. सगळं कर्म ब्रह्मरूप झालं पाहिजे, उपासना ब्रह्मरूप झाली पाहिजे, ज्ञान ब्रह्मरूप झालं पाहिजे. ज्ञानी होणं हा लक्ष नाहीये, लक्षात ठेवा. मोक्ष हे लक्ष आहे. ज्ञान डोक्यात चढतं, वेदांत डोक्यात चढतो, उपासना डोक्यात चढते, कर्म डोक्यात चढतं. आमच्यासारखे भजन करणारे कुणी नाही. आम्ही उपासनेला बसलो, एक दिवस मी गेलो नाही तर बसलेल्या सगळ्यांनी माझी आठवण केली. अहो, तुम्ही नव्हते हो. भगवंतानी केली का तुझी आठवण. नाही केली ना. आणि तू केली का भगवंताची आठवण. नाही केली ना. यू आर फार अवे फ्रॉम हिम. अत्यंत दूर आहेस तू त्याच्यापासून. उपासनेचा अत्यंत मोल आहे, पण ते मोल ज्ञानाने उपासना केली आहे. देह असेपर्यंत उपासनेचा त्याग करू नये असं सांगितलंय. उपासनेला मोल आहे, मोल समजून उपासना करा. आमची उपासना असते आणि उपासना नंतर मग नाश्ता असतो. चहा तर असतोच असतो. मग जाणारा
उपासना सुरू होताना जाण्यापेक्षा उपासना संपताना जायला लागतो. काही का असे ना, मी गेलो तर खरी. काही का असे ना म्हणजे काय? आम्ही बघतो मंदिरामध्ये खूप कार्यक्रम असतात. शेवटी दक्षिणा वाटप असतो. त्याच्या 2 मिनिटं आधी सुद्धा जो येऊन पोचतो तो तेवढीच दक्षिणा घेतो. पण मी आधीपासून उपासना किंवा कर्म केलं नाही याची खंत नसते त्याला. काय होईल? उपासनेला विरोध नाही आहे. उपासनेच्या मागचा उद्देश विसरल्याला विरोध आहे. कर्माच्या मागचा उद्देश विसरण्याला विरोध आहे. कर्म ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. आणि मला सुटपुट जर लागत नसेल तर ते ब्रह्मस्वरूप होतं. नाही तर माझ्यासारखा प्रवचनकार कोणी नाही. हा एक भाग येतो, किंवा मला प्रवचनात नीट मुद्दे मांडताच आले नाही, आज आठवलंच नाही, त्याची सुटपुट लागून राहते. दोन्हीकडून मार खाल्ला. अध्यस्त काय, अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान रूप मला व्हायचं आहे. मला ज्ञानी व्हायचं नाही, मला विद्वान व्हायचं नाही. माझ्या नीट लक्षात राहिलं पाहिजे. हा अभ्यास माझं जीवन घडवण्यासाठी आहे, मला आनंदरूप होण्यासाठी आहे, निधिध्यासनासाठी. आहे, नाही नाही. मी जे कर्म करेन ते केल्या गेलं तरी ठीक आहे, नाही घडलं माझ्या हातून, दुसरीकडे होत असेल, दुसरा कोणी करत असेल तरी ठीक आहे. आहे आणि नाही नाही. एक भजन आहे, फार सुंदर आहे. त्या भजनाचं प्रत्येक कडवं आहे आणि नाही नाही. आम्हाला हे करत राहिलं पाहिजे, परंतु ज्ञानपूर्वक. एक वेळ ज्ञानाची गरज नाही, वस्तुस्थिती मी आहे हे कळलं की साधनाची गरज नाही. नाम ध्यान तत्वज्ञान कुठलंही का साधन असे ना, 24 तास साधन होतं. कशासाठी 24 तास करावं लागतं? साध्य रूप झाल्यानंतर साधन 24 तास करायची पण गरज नाही, साधन करण्याचीच गरज. पण मी साधन न करण्याला बळ देत नाही हे लक्षात ठेव. नाही तर मग सुरुवातच करायला आहे, मग करण्याची गरज नाही तर सुरुवातच कशाला पाहिजे? नामच कशाला घेऊ? ध्यानच कशाला करू? ग्रंथाचा अभ्यासच कशाला करू? नाही. प्रवास झाल्यानंतर त्या साधनाचा त्याग कर. त्याग करावा लागत नाही, तो होऊन जातो. मंदाताईंना बघा, काकांना बघा, सगळं करत असताना ते काही करत नाही. सगळं करत असताना काही कर. असं ड्रोन सारखं. म्हणजे काय? करतात सगळं, पण मी केलं असं काही शिल्लकच राहत. असे ब्रह्मस्वरूप काका आणि मंदाताई. ब्रह्मस्वरूप काका आणि ब्रह्मस्वरूप मंदाताई यांच्यावर ड्रोनच्या साह्याने यवतमाळला पुष्पवृष्टी केली होती. दोनदा केलं असं ड्रोनच्या साह्याने. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई या दोघांवर पुष्पवृष्टी केली. तो अनुपम सोहळा पहिल्यांदा यवतमाळमध्ये झाला होता. त्यात काही भूषण सांगायचा भाग नाहीये, पण जीवनामध्ये असे सोहळे कायम चिरस्मरणीय असतात. हॉलमध्ये जेव्हा ड्रोन फिरत होतो, सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं, कारण ती सुरुवात होती. आता कॉमन झालाय, ड्रोननी फोटोग्राफी पण सुरू झाली.
लग्न कार्यामध्ये, त्यावेळेला अतिशय रेअर होतं. तेव्हा यवतमाळात आम्ही ड्रोननी केलं होतं. हा जो उपयोग आहे हा तेवढ्यासाठी आहे. अमृतरायांचं पद आहे, एवढं सांगून देतो की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ईश्वर प्रणिधान कसं आहे, कासयानी पूजा करू केशी राजा. त्याचा करण्याचा आणि न करण्याचा दोन्ही भाग निर्माणच होत नाही. एवढे एक दोन कडवे तुम्हाला सांगतो आणि थांबतो. या 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटात होऊन जाईल. होता गुरुकृपा, आणि हे सगळं जे आहे ना ब्रह्मकर्म, हे श्री गुरूंच्या कृपेने सिद्ध होतं. लक्षात आपण करतो तोपर्यंत सिद्ध होत नाही, समर्पण झालं तरच सिद्ध होत. समर्पण झालं की कर्तृत्व त्यांच्याकडे येतं. बघा, अर्जुनाचा रथ भगवंत चालवत होते हो. अर्जुनाला कशाची काळजी आहे? कर्णाचा बाण अर्जुनावर घातक प्रहार करत असताना सुद्धा रथाची सगळे घोडे खाली बसवून दिले भगवंतांनी, आणि तो बाण अर्जुनाच्या मुकुटाला छेदून निघून गेला. त्या बाणावर वासुकी विराजमान होता. त्यालाही अर्जुनाचा बदला घ्यायचा होता. इतिहासात जाऊ नाही. श्री गुरु ज्या वेळेला त्यांच्याकडे समर्पण केलं जातं त्याच्यानंतर काहीच राहत नाही. मग त्या शिष्याला करायचंही काही उरत नाही, त्याला कर्मफळही नसतं. पण श्री गुरुची कृपा लागते. एक दोन कडवे वाचतो फक्त. अमृतराय नावाचे सत्पुरुष आहेत, त्यांचं हे पद आहे. होता गुरुकृपा वरदान, होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान. ब्रह्मयज्ञ सांगतोय, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. सेविता सद्गुरूंचे कुळ, ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ. गुरूंच्या कुळाची सेवा, तेथे दारा पुत्र अनुकूल आहे आणि नाही नाही. श्री गुरूंची सेवा करत असताना कुटुंब माझ्या अनुकूल आहे, ठीक आहे, नाही ठीक आहे. देविता सद्गुरूंचे कुळ, ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ, तेथे दारा पुत्र अनुकूल आहे आहे नाही नाही. भक्ती वाढलाचे वेल, तुटली संसाराची झेल, तेथे संध्याकाळी दिव्यात तेल आहे आहे नाही नाही. भक्ती वाढलाचे वेल, तुटली संसाराची झेल. भक्ती वृद्धिंगत झाली की कसं? तेथे संध्याकाळी दिव्याचं तेल आहे आहे नाही नाही. कोऱ्या घोंगडीचे शीट, मुठभर भाकरीचे पीठ. कोऱ्या घोंगडीचे शीट, मुठभर भाकरीचे पीठ, तेथे भाकरीशी मीठ आहे आहे नाही नाही. आहे आहे नाही नाही. अमृतराय बोले परमार्थ, न करी कुणाशी वादार्थ. प्रसंगी लागला परमार्थ, प्रसंगी लागला पदार्थ. प्रसंगी म्हणजे परमार्थी आणि पदार्थ म्हणजे जीव. प्रसंगी लागला पदार्थ आहे आहे नाही नाही. जीव असो अथवा नसो तो ब्रह्मरूप होणार आहे. प्रसंगी लागला पदार्थ, पदार्थ म्हणजे जीव आहे या ठिकाणी. आहे आहे नाही नाही. होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. अंजू रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी. हा बेटा रामकृष्ण हरी हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सुजी. रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी मामा. हरी हरी.
अश्विनी श्यामकांजी. श्यामकांजी. रामकृष्ण